नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग प्रस्तुत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 102 नेरूळ सहाय्यक शिक्षक श्री एस.आर. ठाकूर आपणा सर्वांचं स्वागत करतो. प्रस्तावना. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण भारताचे प्राकृतिक घटक, त्याचबरोबर ब्राझीलचे प्राकृतिक घटक व ब्राझीलची जलप्रणाली यांबाबत माहिती घेतली. आता या भागात आपण भारताची जलप्रणाली यांबाबतची माहिती घेऊ. इयत्ता 10वी भूगोल, प्रकरण 3, प्राकृतिक रचना व जलप्रणाली. आता आपण भारत जलप्रणालीबाबत माहिती घेऊ. भारत जलप्रणाली उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे 2 प्रकार आहेत. एक, हिमालयातील नद्या व 2, द्वीपकल्पावरील नद्या. आता आपण हिमालयातील नद्याबाबत थोडक्यात माहिती घेऊ. हिमालयातील बहुतेक नद्या विविध हिमनद्यांतून उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यांमधून मोठा विसर्ग होतो. पावसाळ्यात या नद्यांना पूर येतो. या नद्या बारमाही वाहणाऱ्या नद्या म्हणून प्रसिद्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हिमालयातील बहुतांश नद्या ह्या बारमाही आहेत. त्यामुळे असा प्रश्न केला जातो की हिमालयातील नद्या ह्या बारमाही आहेत, कारण सांगा. त्याचं कारण असं, एक, कारण पावसाळ्यात पर्जन्यामुळे आणि उन्हाळ्यात वितळणाऱ्या बर्फामुळे त्यांना पाणी पुरवठा होतो. क्रमांक 2, या नद्या युवा अवस्थेत आहेत. क्रमांक 3, शिवाय या नद्या लांबीने जास्त आहेत. आणि क्रमांक 4, या नद्यांना अनेक उपनद्या येऊन मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, हिमालयातील नद्यांचे 2 गटात विभाजन होते. पहिल्या गटात सिंधू व तिच्या उपनद्या आणि दुसऱ्या गटात गंगा व तिच्या उपनद्या अशा 2 गटांचा समावेश हिमालयातील नद्यांमध्ये होतो. सिंधू व तिच्या उपनद्यांमध्ये सतलज, झेलम, चिनाब, रावी व बियास या नद्यांचा समावेश होतो. तसेच गंगा व तिच्या उपनद्यांमध्ये ब्रह्मपुत्रा, त्याचबरोबर यमुना आणि इतर नद्यांचा समावेश होतो. आता आपण सिंधू व तिच्या उपनद्यांविषयी माहिती घेऊ. सिंधू ही जगातील मोठ्या नद्यांपैकी एक नदी आहे. ती तिबेटमधील मानसरोवराजवळ उगम पावते व भारतातून आणि नंतर पाकिस्तानातून वाहत जात शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते. सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणजे सतलज. तसेच बियास, रावी, चिनाब आणि झेलम या सुद्धा सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. सिंधू नदीचा भारतात जास्तीत जास्त प्रवास हा पश्चिम हिमालयात म्हणजेच जम्मू काश्मीर राज्यात आहे आणि या जम्मू काश्मीर राज्यातून ती नदी पाकिस्तानात प्रवेश करते. आता आपण सतलज नदीविषयी माहिती घेऊ. सतलज ही सिंधू नदीची एक सर्वात मोठी उपनदी आहे. ही नदी मानसरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेने प्रवास करते. सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झालेले आहे. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहते व अरबी समुद्राला मिळते. त्याचप्रमाणे सतलज नदीसुद्धा अरबी समुद्राला जाऊन मिळते. बियास व रावी या सतलज नदीच्या 2 प्रमुख उपनद्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हिमालयात उगम पावणाऱ्या दुसऱ्या गटातील महत्त्वाची नदी म्हणजे गंगा नदीविषयी माहिती घेऊ. गंगा नदी ज्या ठिकाणी उगम पावते त्या ठिकाणी ती भागीरथी या नावाने ओळखली जाते. म्हणजेच गंगा नदी गंगोत्री येथे उगम पावते. नंतर देवप्रयाग येथे अलकनंदा व भागीरथी प्रवाह एकत्र येतात तेव्हा त्या जलौघाला गंगा असे म्हणतात. गंगा नदी भारतातील सर्वात मोठी नदी आहे. या नदीची लांबी 2525 किलोमीटर इतकी आहे. ती उत्तराखंडातील गंगोत्री येथे उगम पावते. उत्तराखंड
उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातून पुढे बांगलादेशात ब्रह्मपुत्रा नदीला मिळते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. या नदीला मैदानी प्रदेशात अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यापैकी सर्वात मोठी उपनदी म्हणजेच यमुना. यमुना नदी यमुनोत्री येथे उगम पावते व शेवटी गंगा नदीला येऊन मिळते. याच कालावधीत मैदानी प्रदेशात गोमती, शारदा, घागरा, गंडक आणि कोसी इत्यादी नद्या गंगा नदीला येऊन मिळतात. गंगा नदी ही मैदानी प्रदेशात आल्यानंतर अनेक उपनद्या ठराविक अंतराने गंगा नदीला येऊन मिळतात. त्यामुळे गंगा नदीच्या पाण्याचा विसर्ग वाढतो. त्याचबरोबर अर्थातच द्वीपकल्पीय नद्यांपैकी काही नद्या गंगा नदीस येऊन मिळतात. त्यांपैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोण या नद्या आहेत. शेवटी गंगा नदी बंगालच्या उपसागराला मिळताना मुखाजवळ त्रिभुज प्रदेश निर्माण करते. आता आपण गंगा नदीची एक मोठी उपनदी जी बृहद हिमालयातून उगम पावते म्हणजेच मानसरोवराजवळील राकस सरोवर उगम पावते ती नदी म्हणजेच ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा नदी तिबेटजवळील राकस सरोवरात उगम पावते आणि ती पूर्वेकडे आपला प्रवास करते. तिबेटमध्ये ती सांगपो या नावाने ओळखली जाते. त्यानंतर हिमालय ओलांडून ती अरुणाचल प्रदेशमध्ये येते. अरुणाचल प्रदेशमध्ये ती दिहांग या नावाने ओळखली जाते. याच प्रदेशात आसाममध्ये प्रवेश करताना तिला एक उपनदी मिळते ती म्हणजे सुबनसिरी. आसाममध्ये या ब्रह्मपुत्रा नदीला जीवनवाहिनी असेही म्हणतात. आसाममधून जेव्हा ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात प्रवेश करते तेव्हा ती जमुना या नावाने ओळखली जाते. गंगा आणि जमुना या दोघांच्या संगमाला पद्मा असे म्हणतात आणि आज दोघांच्या संगमामुळे या प्रदेशात त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झाली आहे. त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. द्वीपकल्पीय नद्या. द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिमी वाहिनी म्हणजेच अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या व पूर्व वाहिनी म्हणजेच बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या असं वर्गीकरण केलं जातं. द्वीपकल्पीय नद्यांमध्ये द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पीय नद्यांतील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. यांमुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी असते पण प्रवेग मात्र जास्त असतो. उत्तर गुजरातमधील खंभातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. यात तापी, नर्मदा, मही व साबरमती या नद्यांचा समावेश होतो. सातपुडा पर्वताच्या उत्तरेला अमरकंटक येथे उगम पावणारी व पश्चिमी वाहिनी असलेली मोठी नदी म्हणजे नर्मदा नदी. ही नदी खचदरीतून वाहते आणि पश्चिमेकडे वाहत वाहत शेवटी खंभातच्या आखाताला जाऊन मिळते आणि त्यानंतर अरबी समुद्राला जाऊन मिळते. तापी नदी सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला म्हणजेच महाराष्ट्राच्या उत्तरेला असून ती नदी पश्चिमी वाहिनी नदी आहे. ती सुद्धा पश्चिमेकडे वाहत जात अरबी समुद्राला मिळते. मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती ही नदी उत्तर दक्षिण दिशेने वाहते. याशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी होय. ही नदी अरबी समुद्रास कच्छच्या आखातात मिळते. या सर्व नद्या अरबी समुद्राला मिळतात. आता आपण बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या द्वीपकल्पीय नद्यांची माहिती घेऊ. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा,
व कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. गोदावरी, कृष्णा व कावेरी या तिन्ही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. आता आपण गोदावरी नदीविषयी माहिती घेऊ. गोदावरी नदी ही द्वीपकल्पावरील सर्वात मोठी नदी तसेच भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. ती पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर त्र्यंबकेश्वर जवळ उगम पावते. ही नदी महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यातून शेवटी आंध्र प्रदेशातून ती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ही नदी लांबीने मोठी असल्या कारणाने या नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यामध्ये वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती आणि शबरी या नद्या येऊन मिळतात. त्यामुळे या नदीच्या मुखाजवळ मोठ्या प्रमाणात त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. पूर्व किनारपट्टी ही त्रिभुज प्रदेशानं निर्माण झालेली आहे. गोदावरी नदीच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे आहे. कृष्णा नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे उगम पावते. त्यानंतर ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यातून बंगालच्या उपसागराला मिळते. कृष्णा नदीच्या काही उपनद्या आहेत. त्यापैकी भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील कावेरी नदी कर्नाटक व तमिळनाडू या राज्यातून वाहते व बंगालच्या उपसागराला मिळते. या नदीमुळे या किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण प्राकृतिक रचना व जलप्रणाली या पाठाचा अभ्यास केला. धन्यवाद.